नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 10 मार्च 2025 ते 16 मार्च 2025 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या सप्ताहात कुटुंबातील व्यक्तीचा हसणारा स्वभाव घरातील वातावरणाला हलके आणि आनंदी बनवण्यात तुमची मदत करेल. यासोबतच या सप्ताहाच्या उत्तरार्धात अचानक कोणी दूरच्या नातेवाईकाकडून काही आनंदाची बातमी पूर्ण कुटुंबाला आनंद देईल. या सप्ताहात करिअरमध्ये पुढे जाण्याची इच्छा तुमच्या स्वभावाला थोडी जिद्दी आणि मतलबी बनवू शकते, ज्याच्या परिणामस्वरूप व्यक्तिगत आणि व्यावसायिक दोन्ही पैलूवर तुम्हाला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून तुम्हाला सल्ला दिला जातो की आपल्या स्वभावाला थोडे नम्र ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी दुसऱ्यांच्या द्वारे दिलेल्या सल्ल्यावर अंमलबजावणी करा. या सप्ताहात विद्यार्थ्यांना कमी मेहनतीनंतरही उत्तम परिणाम मिळतील, कारण योग बनत आहेत की या काळात तुम्ही जीही परीक्षा द्याल त्यात तुम्हाला उत्तम अंक प्राप्त करून आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. या आठवड्यात गोड पदार्थ खाण्याची इच्छा आपल्या मनामध्ये जागृत होऊ शकते, जी तुम्ही पूर्ण करताना देखील दिसाल. परंतु या काळात आपण हे विसरू नका की आपली इच्छा आपल्याला दीर्घकालीन मधुमेह किंवा वजन वाढण्याची समस्या देऊ शकते. या सप्ताहात तुम्हाला आपल्या सर्व गैरजोखमीच्या योजना तुमच्या धनाला कमी करू शकतात. म्हणून असे काहीही करण्यापासून तुम्ही सावध राहा, ज्यामुळे तुमचे धन फसू शकते, कारण यामुळे तुम्ही स्वतःलाही कुठल्या मोठ्या समस्येत फसवू शकता. उपाय: तुम्ही नियमित सहस्त्रनामाचा पाठ करा. वृश्चिक राशी. या सप्ताहात तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेताना दिसाल. अशात जर काही कौटुंबिक वाद चालू आहे तर तोही या काळात पूर्णतः दूर होऊ शकेल. यामुळे घरात तुम्हाला स्वादिष्ट भोजन करण्याची संधी मिळेल. करिअरच्या दृष्टीने या कालावधीच्या वेळी तुम्हाला कुठल्याही कार्याला नंतरसाठी न टाकता अनावश्यक उशीर करण्यापासून बचाव करावा लागेल, कारण तेव्हाच तुम्ही कार्यक्षेत्रात आपल्या सिनियर्सचे सहयोग आणि कौतुक प्राप्त कराल. यावेळी विद्यार्थ्यांना भरपूर यश मिळेल. सोबतच तुमच्यावर बऱ्याच शुभग्रहांचा प्रभावही तुम्हाला उत्तम परिणाम देण्याचे कार्य करेल. म्हणून ते विद्यार्थी जे शिक्षणासाठी विदेशात जाण्याची स्वप्न पाहत आहेत, त्यांना ग्रहांच्या या शुभ दृष्टीने आपल्या मनासारखे परिणाम दिसतील. या सप्ताहात तुमच्या आरोग्य भविष्याला पाहिले असता तुमचे आरोग्य उत्तम राहील. यामुळे तुम्ही आपल्या जीवनातील क्षेत्रातही जबरदस्त प्रदर्शन करू शकता. या काळात तुम्हाला साहस आणि आत्मविश्वासात वृद्धी पाहायला मिळेल. तुम्ही आपले जीवनाने जोडलेल्या प्रत्येक त्या निर्णयाला सरलतेसोबत घेऊन जाऊ शकाल, ज्यांना घेण्यात तुम्हाला पूर्वी काही समस्या येत होती. आपल्या घरातील वृद्ध व्यक्ती आपल्याला नेहमी सांगायचे की जितकी चादर आहे व्यक्तीने तितकेच पाय पसरावेत. आणि या सप्ताहात तुमच्या राशीसाठी
ही म्हण अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या काळात तुम्हाला खर्च करण्यापासून बचाव करून स्वतःला नियंत्रणात ठेवण्याची सर्वाधिक आवश्यकता असेल. उपाय: तुम्ही नियमित 27 वेळा ओम भौमाय नमः मंत्राचा जप करा. धनुराशी, या आठवड्यात विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याची आवश्यकता आहे की कोणत्याही धड्याचा सराव पुढे उद्यापर्यंत ढकलल्याने कोणालाही फायदा होत नाही. कारण हे करत असताना आठवड्याच्या शेवटी अनेक धडे गोळा होऊ शकतात. म्हणून आपण देखील आपल्या शिक्षकांच्या मदतीने उशीर न करता त्याचे वाचन सुरू केले पाहिजे. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा उत्तम राहील. या कारणाने तुम्हाला ताजे वाटेल. ही ती वेळ असेल जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांसोबत आनंदाने हसताना दिसाल. या सप्ताहात कुठल्याही जवळच्या नातेवाईकाच्या घरी जाणे तुमची आर्थिक स्थिती बिघडवू शकते. कारण शक्यता आहे की ते तुमच्याकडून काही प्रकारची आर्थिक मदतीची अपेक्षा करतील. या सप्ताहात तुमच्या कुटुंबाच्या गोष्टीला घेऊन काही मोठा वाद होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला असे वाटेल की तुमच्या घरातील लोक तुम्हाला समजण्यात सक्षम नाहीत. यामुळे तुम्ही सर्वांपासून दूर जाण्याचा निर्णय घेऊ शकता. करिअरला घेऊन अतिरिक्त मानसिक तणाव त्रास देईल. यामुळे तुम्ही कार्यक्षेत्रात स्वतःला केंद्रित राहण्यात अयशस्वी असाल. यामुळे कार्यक्षेत्रात तुमचे काम प्रभावित होईल. सोबतच वरिष्ठांचा दबाव वाढेल. उपाय: तुम्ही शनिवारी राहूसाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.